बिले साहेबांनी मागं आपलं मनोगत व्यक्त करतेवेळी युद्धावर गेल्यानंतर लोक घरी येतील की नाही याची शाश्वती नव्हती, तशी स्थिती आता घराचे बाहेर गेलेले घरात येतील की नाही सांगता येत नाही, कारण रस्त्यात खड्डे आहेत. त्यांनी आव्हान केलं होतं आपणा सर्वांना की काहीतरी कोणीतरी करणं आवश्यक आहे. हीच मनात इच्छा ठेवून माझे मित्र बाळा राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले. सिंधुदुर्ग नगरीमध्ये असलेली खड्ड्यांची अवस्था खूप दयनीय आहे. वास्तविक हा विषय फक्त सिंधुदुर्ग नगरीपुरता मर्यादित नाही आहे. आपल्या सर्व पूर्ण जिल्ह्यासाठी लागू होणारा विषय आहे हा. पण बाळा राणेंनी जे काही पत्र दिलं खरंच हे मनाला लागणार आहे, भावणार आहे आणि कोणीतरी यासाठी वेळ देऊन पोटतिडकीने समस्या निराकरण करण्यासाठी काम करणारा भेटणं हे महत्त्वाचं आहे. आणि बाळा राणेंनी हे काम केलं आहे याबद्दल मला अभिमान वाटतो आहे. या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे, सिंधुदुर्ग नगरी परिसरातील जीवघेणे खड्डे हे मिटले गेले पाहिजेत, नाहीतर त्याच खड्ड्यामध्ये ते उपोषणाला बसते. आता हे फक्त धमकीवजा किंवा काहीतरी स्टंटबाजी करणे यासाठी म्हणून त्यांनी केलं का? हा त्यांचा व्यक्तिगत मुद्दा आहे का? किंवा बिले साहेबांनी आवाहन केलं हे त्यांचं व्यक्तिगत म्हणणं आहे का? का व्यक्तिगत समस्या निराकरण करण्यासाठी ते बोललेत का? नाही. हा तुम्हा आम्हा सर्वांचा प्रश्न आहे. आमची चर्चा झाली त्यावेळेला बाळा राणे म्हणाले, मी जाऊन खड्ड्यांचे चित्रीकरण करतो. आणि ते आज गेले होते. आणि ते करता करता आता रहदारी तर आहे सिंधुदुर्ग नगरीमध्ये. जे कोण येत जात होते, वाटसरू होते, त्या सर्वांनी त्यांना अटकलं आणि काय चाललंय विचारलं. आणि ते म्हणाले, तुम्ही करताय ते बरोबर करताय. म्हणजे खड्डे मुक्त रस्ते होणं ही सामान्य माणसाची कळकळीची विनंती आहे शासनाकडे. कोण लक्ष देणार? कसं ह्या समस्येचं निराकरण होणार? तर बिले साहेबांच्या आवाहनानुसारच काय जाणवतंय, तर सामान्यातलं सामान्य माणूस पण ज्या पोटतिडकीनं बोलतोय त्यामुळे समजते की काहीतरी गोलमाल आहे आणि हा विषय कसा सोडवायचा हा मात्र संभ्रम आहे. आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी या प्रश्नावर व्यवस्थित लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतंय की बाळा राणेंना उपोषण करावं लागूच नाही, ते आंदोलन करावं लागूच नाही. त्याआधीच प्रशासनानं व्यवस्थित कारवाई करावी आणि या समस्येतून आम्हा सर्वांना सोडवावं, हीच कळकळीची विनंती.